वेलकम व्ह्यूवर्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुप्पा मच्छी कसा कापला, कसा धुतला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कुप्पा मच्छीचा रस्सा बघणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणारं सगळी सामग्री मी वरतीच काढून ठेवली जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसली पाहिजे. आणि हा छोटा मिक्सरचा भांडा आहे, त्याचं ओरिजिनल ब्लेड आहे ते खराब झाले, त्यामुळे मी याला डुप्लिकेट लावले. तेव्हापासून काय हे काम व्यवस्थित करत नाही, त्यामुळे मी मोठ्या भांड्यातच मसाला वाटणार आहे. आणि ते बघू शकता तुम्ही फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, मी कोथिंबीर घेतली आहे आणि मिरच्या घेतल्या 3. आणखीन लसूण सोलून घेतलेला तो मी टाकते. स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं पाण्यात. आणि ते बघा कुठे लपलेली चिंच, ही चिंच आहे, ती आधीच थोडा वेळ मी पाण्यात भिजवून ठेवलेली, पण चिंच आता मी प्रमाण कमी केलं आहे, कारण मला एक अशी व्हायरल न्यूज आली कानावर की चिंच खाल्ल्यावर हाडांचे जॉईंट्स आहे ना ते दुखतात, त्यामुळे चिंचेचं मी प्रमाण म्हणजे खूपच कमी केलं. आणि त्याऐवजी मी टॅमॅटो वापरते आणि तर थोडंसंच खोबरं घेतले, नाहीच्या प्रमाणात, कारण टॅमॅटो खाल्ल्याने गाल लाल होतात, त्यामुळे म्हणजे कच्चे खाल्ल्यावर. आणि असं पण मी मसाल्यामध्ये जास्त वापरते टॅमॅटो. आणि थोडंसं अद्रक घेतले, अद्रक म्हणजे आलं घेतलं आहे. आणि हा सगळा मसाला या मिक्सर भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे मस्तपैकी बारीक. आणि इथं टॅमॅटो कट करून घेतलेत मी बारीक अशी साईजमध्ये, कसेही कट करा चालतील. आणि इथं कढीपत्ता घेतला आहे थोडंसं, आणि मी थोडंसं जिरं वाटणार आहे याच्यामध्ये, जिऱ्याने जास्त चांगली टेस्ट येते. आणि मस्त पाणी टाकून मसाला मस्त वाटून घ्यायचा. आणि मिक्सरला मसाला वाटते तोपर्यंतच मी कुकरला आधीच मी भात लावला होता आणि इथं मस्त पातेलं ठेवायचं गरम करायला. आणखीन थोडंसं म्हणजे जेवढं आपल्या रश्श्याला कालवण म्हणजे तेल जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. नंतर टॅमॅटो एकदम असे मऊ होईपर्यंत ना चांगले तेलावर म्हणजे फ्राय करायचे. मसाला टाकायचा, मसाला टाकल्या लगेच नाही हलवायचा, थोडा वेळ त्याला सेट होऊन द्या तेलामध्ये. नाही तर आपण कांदा टाकला, तेल टाकला की लगेच हलवायला लागतो, तसं कधीच करायचं नाही. आधी तेलामध्ये चांगला त्याला सेट होऊन द्यायचं आणि मगच हलवायचं. आणि त्याच्यानंतर आमचा हा ईस्ट इंडियन माझा लाडका मसाला पुन्हा बरोबर पण सेट होतो, हा काही टेन्शन नाही, काही करा याच्यापासून चांगला होतो. आणि थोडीशी हळद टाकायची, नाही टाकली तरी चालतं. आणि मस्त असं राऊंड शेपमध्येच मसाला कधी पण असं फिरवत राहायचं, म्हणजे मसाल्याने चारी बाजूने म्हणजे फ्राय होतो चांगला. आणि हे बघा कुप्पा मच्छी आपण कापून ठेवलेला, स्वच्छ धुतलेला. कधी पण मी मच्छी तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मच्छी मी कधी पण ना मसाल्यामध्ये अशी वर खाली करून घेते. मच्छीला चांगला मसाला लागला ना का मच्छीला पण टेस्ट चांगली येते. आणि मग आपलं हे मसाल्याचं पाणी चांगलं खळखळून घ्यायचं याच्यामध्ये. आणि हे मात्र पाणी खूप इम्पॉर्टंट असतं, हे पाणी टाकायचं. मग तुम्हाला अजून पाहिजे असेल रस्सा तर मग टाकायचं पाणी. असा खर्र करणं आवाज आला पाहिजे. आणि जेवढं पाहिजे चवीपुरती मीठ टाकायचं. मी इतरांच्या व्हिडिओमध्ये ऐकते ना, मला भारी वाटतं, म्हणून मी पण बोलते चवीपुरती मीठ वापरा. आणि इथं मस्त मसाला माझा ईस्ट इंडियन मसाला बास, बाकी काही नको. आणि मीठ टाकायचं. मस्त मी पॅन ठेवलं आहे ऑलरेडीच इथे, आणि त्याच्यात तेल पण टाकलं आहे गरम करायला. आणि मस्तपैकी फ्राय करायला ठेवायचं. आणि